नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पाणावलेल्या डोळ्यांनी ना घराचा निरोप घेतला. त्याच्यानंतर मग आलो कुर्डवाडीला. दुसऱ्या दिवशी ना 2 नंबरच्या चुलतीचा माझा देवदेव होता. तर बहिणींनी फोन केला या म्हणून. तर आम्ही चाललो होतो सगळेजण देवदेवाला. तर आता इकडे महाळुंगला जायचं म्हणलं की नाही, जुन्याच आठवणी आहेत. तर आमचं प्रॉपर गाव म्हणजे महाळुंगच होतं. तिथून स्थलांतर आमचं इकडं लोणीला झालं. तर ही जी आहे ती नीरा भीमा नदी आहे नरसिंगपूरच्या इथली. तिथं या नदीचा संगम होतो. तर मी ना खूप दिवसातून झाले, तर त्यासाठी ना इथं पण नवस आणि अभिषेक वगैरे केलेला होता. आजी आजोबांनी 1 दिवस पूर्ण पाण्यामध्ये होते ते या संगमाच्या. तर त्याच आठवणी. आणि त्याच्यानंतर मग म्हाळुंगची जी देवी आहे तर तिथंच आहे ना मिऱ्याची सटवाई पण आहे मिऱ्याला. तर त्या सटवाईला पण नवस बोललेले होते म्हणून गेल्यानंतर आहे ना ज्यावेळेस जाते मी त्यावेळेस त्या सटवाईच्या पाया पण पडून येतच असते. यावेळेस पण आहे ना पडून आले, पण व्हिडिओ काय शूट करणं झालं नाही कारण खूप गडबडीमध्ये गेले ना आले पण मी. त्यात आम्ही पोहोचले जिथं देवदेव होता ना तिथं. नंतर आधी दर्शन घेतलं, त्याच्यानंतर मग सगळ्यांना मळवट वगैरे भरले आणि नंतर मग आम्ही सगळेजण मिळून देवाच्या दर्शनाला चाललो. माझ्या चुलतीने ना दंडवत घेत पूर्ण मंदिराला वेढा मारला आणि त्याच्यानंतर भरपूर ऊन होतं म्हणून मी काही शूट केलं नाही. बरोबर आले मी तर इथं भरपूर माकडं होते बघा कसे करतात, काही पण हातातल्या सगळ्या वस्तू ओढून घेत होते. मंदिराची तिथे तर जागाच नव्हती, पण इथे एखाद्या ताईंनी ना जागा दिली आम्हाला बसण्यासाठी, मुलांना झोळी वगैरे बांधण्यासाठी. त्याचबरोबर स्वयंपाकाला पण ह्या झाडाची चांगली चिलरीची सावली होती. तिथंच मग स्वयंपाक वगैरे केला, त्यानंतर जेवण वगैरे, आणि मुलं पण छान खेळत होती इथं सावलीला. तर अशा पद्धतीने देवदेव पार पडला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पण माहिती आहे का या माई देवी, नक्की कमेंट करून सांगा मला. चला तर मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.